पप्पूचे पप्पा मला म्हणे घरामध्ये नुसती वायफळ बडबड करत राहते म्हणे, त्याच्यापेक्षा एखाद्या पॉडकास्ट चॅनलवर तरी जा म्हणे तू. म्हटलं हो ना, ते पॉडकास्ट घेणारे लोकच एकमेव असे लोक आहेत जे समोरच्याचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतात आणि त्यांच्या सगळ्या मतांशी ते सहमत असतात. प्रत्येक गोष्टीवर ते मान डोलवतात. म्हटलं असं मला जायचं आहे म्हटलं बाई पॉडकास्टला. गेली त्या एका पॉडकास्टवाल्या दादाच्या घरी मी. तो दादा म्हणे तुमच्यासारख्या घरगुती बाईला आमच्या पॉडकास्टमध्ये आम्ही का घ्यावं म्हणे. म्हटलं बापरे, काय रे दादा, तू त्या कोणत्या पण हिरोईन्स येतात टी व्ही सिरियलच्या, कुठल्या कुठल्या अशा पिक्चरच्या वगैरे, कुठल्या ऑफिसर येतात, डॉक्टर लोक येतात, ते तो तुम्ही सगळे मिळून अशा गप्पा मारतात. म्हटलं गृहिणी होणं सोपं नाही आहे, गृहिणीचा अनपेड जॉब असतो, गृहिणी अशी असते तशी असते, महान असते, आणि आता प्रत्यक्ष गृहिणी आली तर तुम्ही तिला घ्यायला नाही म्हणताय म्हणे. ताई तुम्हाला लोकांनी का पाहावं म्हणे. म्हटलं हे बघ बाबा, एक वेळ चांगल्याला चांगलं म्हणायला लोक आकसतात म्हटलं, पण ट्रोल करण्यासाठी एकदम सढळ हाताने सढळ कीबोर्डने लोक कमेंट करतील म्हटलं माझ्या ह्याच्यावर की ही कोण आहे, हिला कशाला आणलं आणि इतके वाईट दिवस आले का, काही ना काही असे ना म्हटलं लोक बघतील ट्रोल करण्याच्या हिशोबाने का असे ना, आणि कमेंटची गंगा वाईल म्हटलं बाबा तुझ्या पॉडकास्टच्या व्हिडिओच्या खाली. तुला काय पाहिजे दुसरं म्हणे, तुम्ही कोणत्या विषयावर बोलू शकतात. म्हटलं हे बघ, आजकाल सगळ्यांना सगळ्यांमधलं सगळंच कळतं आणि प्रत्येक गोष्टीवर सगळ्यांच्या मतं असतात. म्हटलं तसं माझं पण आहे, सगळं सांगू शकते म्हटलं की नवऱ्याकडून 1000 रुपये घेऊन 500 खर्च करून 500 पदरे ठेवून नवऱ्याला 2000चा हिशेब कसा द्यायचा. सासू नणंद जेठाणी भाच्या हे ते या घरातल्या स्त्रियांच्या पॉलिटिक्सशी कसं लढायचं. सासरचे सगळे लोक आपल्या विरुद्ध झालेले असतील तरी स्वतःला डिप्रेशनमध्ये कसं नाही जाऊ द्यायचं. आणि आपला नवरा जर लाल झेंडा असेल तर त्याला हिरव्या रंगात कसं रंगवायचं. आपले पापडचं पीठ बिघडलं असेल तर त्याचं काय दुसरा पदार्थ करायचा. सकाळची भाजी गोलमाल करून घरच्यांना संध्याकाळी कशी खाऊ घालायची, हे सगळं मी सांगू शकते. म्हटलं तुमचं घरकामाव्यतिरिक्त काही कर्तृत्व आहे का. म्हटलं मी आता भेशी ग्रुपची अध्यक्ष आहे म्हटलं बाबा, आणि आमच्या किट्टी पार्टी ग्रुपची पण मी अध्यक्ष आहे म्हटलं. गंभीर विषयांवर चर्चा करू शकतात का. म्हटलं हो बाबा. अरे तू विषय सांग म्हटलं, कोणत्या विषयावर आम्ही चर्चा नाही करू शकत, तू एवढं काय चिंता करतोय म्हटलं बाबा. आणि किती दिवस तू असं मिळमिळत पॉडकास्ट करशील रे. म्हटलं एखाद्या माझ्यासारखीला बोलाव तेव्हा एकदम असा झणझणीत आणि सणसणीत पॉडकास्ट होईल म्हटलं बाबा तुझा. आणि तुला काय करायचं असतं, नुसतं मानता हलवायची असते म्हटलं. बाकी तर सगळे आलेल्या पाहुण्यांची जबाबदारी असते ना म्हटलं, काय मतं त्यांनी दर्शवले, तुम्ही मस्त मजा घ्यायचे म्हटलं. काय तुला हां. ताई म्हणे तुमचा नंबर देऊन जा, आमच्याकडे जेव्हा कोणीच नसेल तेव्हा बोलवतो म्हणे तुम्हाला. म्हटलं काही हरकत नाही बेट्या, मी माझा स्वतःचा पॉडकास्ट सुरू करेल म्हटलं, एकदम आरपार चर्चा सगळ्या गृहिणींशी. सगळ्यांनो तुम्ही घाबरायचं नाही, तुमच्या सगळ्यांसाठी मी पॉडकास्ट सुरू करेल बडबड कांदा नावाचा. प्रत्येक गृहिणीची प्रत्येक वेगवेगळी स्टोरी असते, आपण सगळ्या स्टोऱ्या कव्हर करू माझ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये.